देसाईगंज नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणल्याप्रकरणी दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे। पुढच्या 24 तासांमध्ये खुलासा करण्याचे निर्देश आयोगानं दिलेत। खुलासा न प्राप्त झाल्यास उपलब्ध पुराव्यांच्या आधारे योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं या नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलंय। माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या वृत्ताची निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे। जानकर यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत। आपण केवळ निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती केल्याचा दावा त्यांनी केलाय। महादेव जानकर यांची निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव आणणारी ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। गडचिरोली जिल्ह्यामधल्या देसाईगंज नगरपालिकेची 18 डिसेंबरला निवडणूक होतीये आणि या निमित्तानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना थेट फोन लावून त्यांच्या समर्थक आघाडीला एकच निवडणूक चिन्ह देण्यासाठी फरमावलं आणि त्यामुळे हा मोठा वाद निर्माण झालाय। महादेव जानकरांनी नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आमदाराच्या ऐवजी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा फॉर्म भरावा, निशाणी कप बसी घ्यावी या प्रकारची धमकी जी दिलेली आहे त्याचं वृत्त आमच्याजवळ आलेलं आहे। येणाऱ्या 2 दिवसात उद्या किंवा परवा महादेव जानकर आणि काही भ्रष्टाचारी मंत्री जे सत्तेचाही दुरुपयोग करतायत असे यांचा राजीनामा सभागृहात मागितला जाईल। कुठल्याही IAS किंवा IPS किंवा कुठल्या अधिकाऱ्यावर मी दबाव आणलेला नाही। नम्रपणे सांगतो, मी घटनेचं पालन केलेलं आहे आणि तिथं एवढंच केलं की राष्ट्रीय समाज पक्षाचे कॅन्डिडेट उभा आहेत, त्यांना सर्वांना एक चिन्ह मिळावं म्हणून विनंती केलेली आहे। नम्रपणे विनंती करतो आणि त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, साहेब नियमात जे बसत असतात, त्यांना मी एवढं सांगितलं की नियमात जे बसत असेल ते करा। मी मिनिस्टर झाल्यापासून माझ्या फायलीचं जर तुम्ही रेकॉर्ड काढलं तर नियमोचित कारवाई करावी हे मी अधिकाऱ्याला माझ्या ह्याच्यानं देतो। त्यामुळं नियमानं चालणारा महादेव जानकर हा मंत्री आहे, त्यामुळे संविधानाचा आदर ठेवून केलेला आहे। आता विरोधकाचा मुद्दा हे करणं योग्य आहे, त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही, परंतु मी तसं काही इल्लीगल केलेलं नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।